पंढरपूर शहरातील जुनी नगरपालिका इमारत, गोविंदपुरा, जय भवानी चौक, क्रांती चौक, लोकमान्य विद्यालय, वडार घाट आदी भागातील रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाल्याने या भागातील नागरिकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे। रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली मुंबई येथील एका कंत्राटदाराने या रस्त्यावर साधे डांबराचे पाणी शिंपडून त्यावर कचखडी टाकून पंढरपूर नगरपालिकेसह नागरिकांची मोठी फसवणूक केली आहे। याबाबत पंढरपूर लाईव्हने प्रथमच आवाज उठवून ही बाब पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री अभिजित बापट यांना या रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी झालेल्या ठिकाणी बोलावून त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनीही हे मान्य केले की या रस्त्यांची कामे ही निकृष्ट दर्जाची झाली आहेत। वारीनंतर पुन्हा या रस्त्याची कामे संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडून करून घेतली जातील व नंतरच त्याचे बिल काढले जाईल असे आश्वासनही यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना नागरिकांना दिले आहे। परंतु आजपर्यंत जी रस्त्याची कामे झालेली आहेत याबाबत आपणास काहीच माहीत नव्हते का असं विचारल्यानंतर त्यांनी या बाबतीत आपणास माहीत नव्हतं, परंतु आता मी प्रत्यक्ष ही बाब पाहिली आहे, ही बाब गंभीर आहे आणि याबाबत लवकरात लवकर संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलावून त्याच्याकडून सर्व कामे करून घेतली जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। आत्ता काही दिवसातच चैत्री वारी तोंडावर आलेली असताना या रस्त्यावरील पसरलेले डांबर आणि कचखडी यामुळे नागरिकांना याचा त्रास नक्कीच होणार आहे। ही कामे लवकरात लवकर होणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी पंढरपूर लाईव्हने मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे। वारंवार पंढरपूर लाईव्ह पंढरपूर शहरातील विविध रस्त्यांच्या चुकीच्या झालेल्या कामाबाबत आवाज उठवणारच आहे। यासाठी नागरिकांना आव्हान आहे की आपल्या भागात झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत किंवा इतर काही समस्याबाबत आम्हाला अवश्य कळवावे। पंढरपूर शहरातील जुनी नगरपालिका इमारत, गोविंदपुरा, जय भवानी चौक, क्रांती चौक, लोकमान्य विद्यालय, वडार घाट आदी भागातील रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाल्याने या भागातील नागरिकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे। रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली मुंबई येथील एका कंत्राटदाराने या रस्त्यावर साधे डांबराचे पाणी शिंपडून त्यावर कचखडी टाकून पंढरपूर नगरपालिकेसह नागरिकांची मोठी फसवणूक केली आहे। याबाबत पंढरपूर लाईव्हने प्रथमच आवाज उठवून ही बाब पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री अभिजित बापट